महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. दिल्लीत राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या हालचालींना वेग. दोन्ही राष्ट्रवादीचे बडे नेते दिल्लीत दाखल झाल्याची सूत्रांची माहिती. राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चांना उधाण. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. राज्यातील विविध प्रश्नांबाबत मोदींशी चर्चा. मोदींकडूनही प्रश्न सोडवण्याचं आश्वासन. खासदारांनी पंतप्रधान मोदींना भेटण्यात गैर काय? मोदी संसदेत येत नाही म्हणून जाऊन भेटण्याची वेळ. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. विमानतळावर काय घडलं हे मी बघितलं. दिल्लीत भेटीगाठी सुरू असल्यानं आता बोलणं योग्य नाही. जयंत पाटील. देवेंद्र फडणवीसांच्या एकत्र प्रवासाबाबत गोपीचंद पडळकरांचं सूचक विधान. ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांनी उत्तर देण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला. सुप्रीम कोर्टातील सुनावणी 2 आठवडे पुढे ढकलली. मनोज जरांगे पाटील यांचे आरोप तथ्यहीन. रेखा अंबुरे यांच्या कुणबी जात प्रमाणपत्रावरून सुरू वादावर बीड निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल. प्रमाणपत्र रद्द करण्याच्या कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याचंही स्पष्ट. चूक मान्य करा नाहीतर तुमचा पक्ष संपवणार. कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटलांचा चंद्रशेखर बावनकुळे यांना इशारा. 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट. शाळेच्या वाटेवरील खड्डे भरले. प्रशासनानं तातडीनं दखल घेत खांडपे कोंदिवडे रस्त्याचं काम हाती घेतलं. रस्ता तयार होताच विद्यार्थ्यांचा जल्लोष. झारखंडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं. विधानभवनाकडे निघालेल्या आंदोलकांवर पाण्याचा मारा आणि लाठीचार्ज. संध्याकाळी सुद्धा आंदोलक, विद्यार्थी आणि पोलीस आमने सामने. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत. खडकपाडा कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात कुत्र्यांचा हल्ला. 7 तासात कुत्र्यांचा 130 जणांना चावा. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला आता दिल्ली कनेक्शन मिळालंय. दोन्ही राष्ट्रवादींचे बडे नेते दिल्लीत दाखल झालेत. त्यातच शरद पवार गटाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. जवळपास अर्धा तास झालेल्या या भेटीमध्ये राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या भेटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा उधाण आलंय. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या चर्चांपासून अनभिज्ञ असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे दिल्लीत नेमकं काय चाललंय आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या राजकीय समीकरणात काही मोठा बदल होणार आहे का, या उत्तरांचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात. राष्ट्रवादीच्या राजकारणात पुन्हा एकदा दिल्लीकडे सगळ्यांचं लक्ष गेलंय. दोन्ही राष्ट्रवादीचे बडे नेते दिल्लीत दाखल झालेत आणि त्यातच शरद पवारांच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. या सगळ्या घडामोडींमुळे विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा हवा मिळाली आहे. मात्र या सगळ्यात विलिनीकरणाच्या चर्चेपासून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारच अनभिज्ञ असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे दिल्लीत काहीतरी मोठं शिजतंय का, हा सवाल आता राजकीय वर्तुळात चर्चेत आलाय. पवारांच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मोदी आणि खासदारांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. राज्यातील विविध प्रश्नांवर खासदारांची मोदींशी चर्चा. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्याची मागणी. तुकडोजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांना सुद्धा भारतरत्न द्यावा अशी मागणी करण्यात आली. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं ही सुद्धा मागणी केली गेली. उजनीतून बीड जिल्ह्यासाठी पाणी देण्याची मागणी. पुणे नाशिक रेल्वे मार्गाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. मोदींकडून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. आता या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं पवारांच्या खासदारांकडून सांगण्यात येत आहे. मात्र राजकारणात भेटींचे अर्थ वेगळे काढले जातात, विशेषतः दिल्लीतल्या भेटींचे. त्यातच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे नेते एकाच वेळी दिल्लीत. त्यामुळे विलिनीकरणाची चर्चा पुन्हा रंगली आहे. साधारणतः एक 20-25 मिनिट माननीय पंतप्रधानांबरोबर ही भेट झाली. सगळ्या खासदारांची, आदरणीय
आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली आणि यामध्ये सगळ्याच खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जे वेगवेगळे विषय आहेत, जे वेगवेगळे मुद्दे आहेत, या संदर्भात माननीय पंतप्रधानांना आम्ही अवगत केलं. म्हणजे कालच पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या बाबत महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन करण्यात आलं. 3 जिल्ह्यांमधले हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. या संदर्भामध्ये ही मागणी केली. त्यानंतर चाकण MIDC, रांजणगाव MIDC हा सगळा जो इंडस्ट्रीयल बेल्ट आहे याची जी एक वाहतूक कोंडी सातत्याने होती, या संदर्भामध्ये PM गतिशक्ती टर्मिनल जे आहे याची मागणी आपल्या मतदारसंघामध्ये केली. देशाच्या प्रधानमंत्री माननीय मोदीजींची अर्धा तास भेट घेतली आणि त्यानंतर त्या भेटीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी विनंती करण्याकरता आम्ही गेलो होतो. हे जरी खासदारांनी म्हटलं असेल तरी नेमकं त्यातलं कारण काय हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. दुसरं महत्त्वाचं, खासदार बजरंग सोनवणे यांनी जे सांगितलं का डिलिमिटेशनच्या बिलानंतर आम्ही जे काय आहे ते बोलू, याचा अर्थ आता संसदीय अधिवेशनाचा हा अंतिम आठवडा आहे आणि यामध्ये 2 महत्त्वाची बिलं येणार आहेत. त्यामधलं एक महत्त्वाचं बिल डिलिमिटेशनच्या संदर्भात आहे आणि त्यावेळेस वॉकआउट कोण करतं सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहात प्रत्यक्ष मतदान कोण करतं, त्यानंतर सांगितलं ठरेल की आजची भेट नेमकी कशा करता होती. तोपर्यंत हा सस्पेन्स आहे आणि हा सस्पेन्स कायम राहणार. दरम्यान अमोल कोल्हेंनी भेटीचं कारण स्पष्ट केलं. राज्यातील प्रश्नांसाठी पंतप्रधानांची भेट घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र महत्त्वाचा प्रश्न भेटीचा नाहीये, तर या भेटीची वेळ आणि दिल्लीतील इतर राजकीय हालचालींचा आहे. कारण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा आधीपासूनच सुरू आहे. आता या चर्चेला दिल्लीतल्या घडामोडींची जोड मिळाली आहे. या भेटीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुद्धा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी या भेटीगाठींबाबत संशय व्यक्त केलाय. डिलिमिटेशनसाठी काहीतरी प्लॅनिंग असावं असं वडेट्टीवार म्हणाले. ते विकासासाठी भेटत असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत. आता डिलिमिटेशनवर त्यांची भूमिका काय आहे आज बोलणं उचित नाही, पण खूप दिवसापासून पवारसाहेब भेटले त्यावर चर्चा झाली, मग तटकरे भेटले त्यावर चर्चा झाली, पुन्हा सुप्रियाताई भेटले त्यावर चर्चा झाली, पुन्हा जाऊन प्रफुल्ल पटेल भेटले त्यावरही चर्चा झाली. तर हे वारंवार अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दरबारात हे का जात आहेत, कशामुळे जात आहेत? पवारसाहेब ज्येष्ठ आहेत ठीक आहे, पण इतर जे जात आहेत त्यांच्याकडे जाऊन नतमस्तक होताना आम्हाला दिसत आहे. याचा अर्थ काहीतरी आतून शिजलेला असावं आणि त्यातून मला वाटतं की पुढच्या डिलिमिटेशनसाठी काही प्लॅनिंग असावी. मला वाटत नाही की माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया ब्लॉकच्या विरोधात जाऊन भूमिका घेतील किंवा NDAला मदत करतील अशी भूमिका घेतील असं मी खात्रीनं सांगतो. मला वाटत नाही. पण राजकारणात फक्त भेटी महत्वाच्या नसतात, तर भेटींची वेळ म्हणजेच टायमिंग सुद्धा महत्वाचं असतं. आणि सध्या दिल्लीमध्ये एकाच वेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चेनं पुन्हा जोर धरलाय. भाजपकडून सुद्धा या भेटीवर फारसं आश्चर्य व्यक्त केलेलं नाहीये. मोदी देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांना कुणीही भेटू शकतं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. मात्र दिल्लीतील राजकीय गाठीभेटींवरून अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. आमदारांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं यात विशेष काय? आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणारच. दिल्लीत अधिवेशन सुरू असताना खासदारांनी त्यांच्या प्रश्नासाठी, मतदारसंघातल्या प्रश्नासाठी प्रधानमंत्र्यांना भेटणं किंवा गृहमंत्र्यांना भेटणं याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असं काय? प्रधानमंत्र्यांना एकत्र जाऊन यासाठी भेटावं लागतं आहे की प्रधानमंत्री संसदेमध्ये येत नाहीत भेटण्यासाठी, गृहमंत्री संसदेमध्ये येत नाहीत. पूर्वी ते यायचे. तुम्ही जाणार भेटायला? नाही, आम्ही तर कधीच जात नाही ना. ही आमची भूमिका आहे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. आणि 10 खासदार किती त्यांचे 8 खासदार जे आहेत ते काय लपून छपून भेटत नाहीत ना. रिसर त्यांनी त्यांची वेळ घेतलेली आहे आणि त्यांच्याबरोबर सुप्रियाताई सुळे त्यांचं नेतृत्व करत आहेत. पंतप्रधान हे देशाचे असतात, ते कुठल्या पक्षाचे नसतात. त्यांना भेटायला जाणं यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही.
मी देखील मुख्यमंत्री आहे. अनेक विरोधी पक्षाचे लोक मला भेटत असतात, त्यांची कामं सांगत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहण्याचं कारण नाही आहे. ते त्या ठिकाणी गेले आहेत, ही अतिशय किंवा जाणार असतील तर अतिशय चांगली गोष्ट आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेपासून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अनभिज्ञ असल्याचीही चर्चा आहे. सुनेत्रा आणि पार्थ पवार यांना वगळून तटकरे, पटेल आणि पवारांची राष्ट्रवादी यांच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत का, असंही आता बोललं जात आहे. दिल्लीत भेटीगाठी वाढतायत, नेत्यांच्या हालचाली सुद्धा वाढल्या आहेत आणि त्याचवेळी राष्ट्रवादीच्या भवितव्याबाबत नवीन चर्चा सुरू झाली आहे. पडळकरांनी सुद्धा दिल्लीतल्या भेटीगाठींवर भाष्य केलंय. आता बोलणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या एका वाक्यातून सुद्धा दिल्लीतील राजकीय हालचालींची चर्चा अधिक गडद होते आहे. नाही, आता ह्या विषयावर आता मी काय बोलणार, ते आता ज्यांनी प्रवास केलाय त्यांनीच या विषयाची माहिती देणं अपेक्षित आहे. कारण मी काय विमानात नव्हतो, मी विमानतळावर होतो. विमानतळावर काय घडलं हे मी बघितलेलं आहे, पण आता बोलणं काय मला योग्य वाटत नाही. दिल्लीत आताच भेटीगाठी सुरू आहेत आणि मी त्यावर बोलणं बरोबर नाही. राष्ट्रवादीचं विलिनीकरण हा फक्त राजकीय चर्चेचा विषय राहिला नाहीये. त्यामागे नवी राजकीय समीकरणं आहेत, सत्तेची गणितं आहेत आणि भविष्यातल्या निवडणुकांची बेरीज वजाबाकी सुद्धा आहे. त्यामुळे दिल्लीतील प्रत्येक भेटीकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जात आहे. राजकारणात काही प्रश्नांची उत्तरं घोषणांपूर्वीच चर्चेत येतात. सध्या राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा तसंच काहीसं चित्र दिसतंय. दिल्लीतल्या भेटींचे धागे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेशी जोडले जात आहेत आणि म्हणूनच दिल्लीतल्या हालचाली आता महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. राजकारणात काही प्रवास हे फक्त प्रवास राहत नाहीत, कारण ते कोणासोबत केले, कुठून कुठे केले हे सुद्धा मॅटर करतं. त्यांच्या भोवती चर्चांचं एक वर्तुळ तयार होतं. आता असाच एक विमान प्रवास चर्चेत आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार जयंत पाटील यांनी काल मुंबई ते कोल्हापूर असं एकत्र विमान प्रवास केला. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा याआधी सुद्धा अनेकदा रंगल्यात. त्यामुळे या विमान प्रवासाची चर्चा आणखी वाढली आहे. मात्र सत्ताधारी नेत्यांनी हा केवळ योगायोग असल्याचं सांगितलंय, तर संजय राऊतांनी या प्रवासावर मिश्किल सवाल केलाय. पाहूयात. विमान उडतं, काही तासात अंतर कापतं आणि आपल्या ठिकाणी पोहोचतं. पण राजकारणात काही प्रवास विमान उतरल्यावरही सुरूच राहतात. मुंबई ते कोल्हापूर या विमान प्रवासात होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार जयंत पाटील. एकाच विमानातले हे 3 मोठे राजकीय चेहरे आणि त्यानंतर सुरू झाली राजकीय चर्चांची विमान भरारी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल कोल्हापूर आणि सांगलीच्या दौऱ्यावर होते, तर जयंत पाटील आपल्या इस्लामपूर मतदारसंघाकडे निघाले होते. दोघांचा प्रवासाचा मार्ग एकच होता, त्यामुळे एकाच विमानाने प्रवास झाला. पण या प्रवासाकडे पाहण्याचे राजकीय चष्मे मात्र वेगवेगळे आहेत. संजय राऊतांनी या मुद्द्यावर भाष्य केलंय. नेते अनेकदा एकत्र प्रवास करतात, मग नेत्यांनी विमानातून उतरत वेगवेगळं जायचं का, असा मिश्किल सवाल संजय राऊतांनी केला. म्हणजेच विमान एकच असलं म्हणून राजकीय समीकरणही एकच असतात असं नाही. तर माझ्या विमानामध्ये मुख्यमंत्री आणि नार्वेकर असतील तर मी काय विमानातून उतरू का? मला सांगा ना. अनेकदा माझं आणि राहुल नार्वेकरांचं गाव एकच, अलिबाग आहे. तिथे जाताना त्या बोटीमध्ये नार्वेकर असतात. नार्वेकर सुद्धा जातात गावाला, मीही जातो माझ्या गावाला, आणि त्यात नार्वेकर त्या बोटीमध्ये असतात. म्हणून काय बोटीमध्ये उड्या मारायच्या का आम्ही? पण जयंत पाटील आणि भाजपचं नाव एकत्र येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. गेल्या काही काळात जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अनेकदा रंगल्या. कधी राजकीय भेटीगाठींच्या पार्श्वभूमीवर, तर कधी बदलत्या राजकीय समीकरणांच्या चर्चेत. जयंत पाटील भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना अनेकदा उधाण आलं होतं. मात्र जयंत पाटील यांनी वेळोवेळी या चर्चांना वेगवेगळ्या पद्धतीनं उत्तर दिलं. आता त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकत्र विमान प्रवास चर्चेत आला. मात्र सत्ताधारी नेत्यांनी या चर्चांना फारसं महत्त्व दिलेलं नाहीये. मुख्यमंत्री सध्या सामान्य विमानानं प्रवास करतायत. विमानात अनेक प्रवासी असतात, म्हणून प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं योग्य नाही, असं मंत्री आशिष जयस्वाल म्हणाले. आता देवेंद्रजी नॉर्मल फ्लाईटनेच प्रवास करत, आताही ते नॉर्मल फ्लाईटने मुंबईला जात आहे. आणि उद्धवजींनी त्यांच्यासोबत प्रवास केला की कोणी विमानामध्ये खूप पॅसेंजर आहे तर सर्वांना ओपन असते. यावर आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपलं भाष्य केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक विषयाचं राजकारण करणं योग्य नाही.
विमानतळावर काय घडलं हे मी बघितलं. दिल्लीत भेटीगाठी सुरू असून आता बोलणं योग्य नाही असं सूचक विधान गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या एकत्र प्रवासाबाबत केलंय. तर राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे, मी याआधी बोललो होतो असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. नाही, आता ह्या विषयावर आता मी काय बोलणार, ते आता ज्यांनी प्रवास केलाय त्यांनीच या विषयाची माहिती देणं अपेक्षित आहे. कारण मी काय विमानात नव्हतो, मी विमानतळावर होतो. विमानतळावर काय घडलं हे मी बघितलेलं आहे, पण आता बोलणं काय मला योग्य वाटत नाही. दिल्लीत आताच भेटीगाठी सुरू आहेत आणि मी त्यावर बोलणं बरोबर नाही. ज्या भेटीगाठी उघड होतात त्या वेगळ्या आहेत, त्या गुप्त होतात त्या आपल्याला कोणालाच कळत नाही, त्याही होतात. त्यामुळे काहीतरी अस्वस्थता आहे. मी मागेही बोललो होतो एकदा. कारण ते काय की राष्ट्रवादीच्या कोणी मला सांगितलं असं नाही. मला आमचे जे सत्ता पक्षातले जे काही मित्रमंडळी जुने आहेत ते सांगतात की आम्ही हा पक्ष फोडणार. आम्ही उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला तसं आम्ही राष्ट्रवादी पण फोडणार असे हे लोक सांगतात. तर होतील का नाही माहित नाही. पण मुख्यमंत्री कमर्शियल फ्लाईटने प्रवास करत होते. विमान एकच असल्यामुळे एकत्र प्रवास झाला. यातून लगेच राजकीय भूमिका काढण्याची गरज नाही. राजकीय मतभेद नक्कीच असतात, पण एकत्र विमान प्रवास करण्यात गैर काहीच नाही, अशी भूमिका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मांडली. याचा अर्थ त्यातनं लगेच काहीतरी राजकीय भूमिका निघतील असा होत नाही. संजय राऊतांनी सांगितलं ते आणि राहुल नार्वेकर बोटीतनं बऱ्याच वेळेला अलिबागला एकत्र जातात. आता दोघंही एकत्र आल्यावर संजय राऊतांनी सांगितलं आम्ही का बोटीतनं उड्या मारायच्या का. तसं विमानात बसल्यानंतर एकत्र जावं लागतं, प्रवास करावा लागतो. आणि लोकशाहीमध्ये सर्व नेत्यांनी एकमेकांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. कुठेही आपण एकमेकांच्या विरोधात नसतो, एकमेकांचे शत्रू नसतो. राजकीय मतभेद निश्चित असतात, परंतु एकमेकांचं शत्रू. पूर्वीच्या काळामध्ये लढाई झाल्या की एकमेकांचा शिरच्छेद केला जायचा. आता लोकशाही आहे, आता हुकुमशाही नाही आहे, तर एकमेकांच्या सोबत जायला हवं. त्याच्यामध्ये काहीही गैर आहे असं मला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास केल्यानं प्रसिद्धी मिळत असेल तर आपणही मुख्यमंत्री ज्या विमानाने प्रवास करतात त्याच विमानाचं तिकीट काढू, असा टोला प्रताप सरनाईक यांनी लगावलाय. मी जयंत पाटील साहेबांना आज खरंच फोन करणार आहे. ज्या पद्धतीनं 2 दिवसापासून त्यांचे फोटो विविध चॅनलमध्ये येत आहेत, बातम्या येत आहेत, मला त्यांचा हेवा वाटतो की मुख्यमंत्र्यांबरोबर एखाद्या विमानातनं प्रवास केल्यानंतर एवढी प्रसिद्धी मिळत असेल तर मी आता माझ्या कार्यालयाला सांगणार आहे, मुख्यमंत्री ज्या ज्या वेळेस कुठे कुठे जातील आपण त्या विमानाची तिकीटं काढून ठेवूया, जेणेकरून आपल्याला मुख्यमंत्र्यांबरोबर जायला मिळेल आणि त्याची एवढी प्रसिद्धी मिळेल. माझं मत व्यक्त करायचं तर मला असं वाटतं प्रवास एकत्र केला म्हणून काही गोष्टी होतात अशातला काही भाग नाही. पण काही चालू असेल त्यांचं तर मला काही त्याच्यातलं माहिती नाही, एवढंच मी सांगेल. काँग्रेसचं असं म्हणणं आहे की काहीतरी शिस्त आहे आणि आता ते दिसतंय, असं काहीसं चित्र निर्माण झालं. मला नाही असं वाटत, कारण त्याच्याविषयी संजय राऊत साहेब काल बोलतो की महाविकास आघाडी एकत्रित आहे इंडिया गाडीमध्ये, आणि त्याच्यामुळे मला असं वाटत नाही याच्यात काही फार चित्र बदलेल. गुलाबराव पाटील यांनीही विमान प्रवासावरून होणाऱ्या चर्चांना उत्तर दिलंय. विमानात कोणीही प्रवास करू शकतं, सोबत कोणताही नेता असू शकतो. उद्या आपल्यासोबत राहुल गांधींनीही प्रवास केला तर त्यात गैर काय, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केलाय. एकाच विमानात प्रवास करणं, एकाच व्यासपीठावर बसणं, एकाच बसने जाणं, अशी आपली एक परंपरा आणि संस्कृती राहिलेली आहे. त्यामुळे राजकारण ही वैचारिक लढाई आहे, ही व्यक्तिगत लढाई नाही. मात्र भारतीय जनता पक्षाने पैशाच्या, सत्तेच्या आणि सोबतच गुंडागर्दीच्या माध्यमातून या आपल्या जुन्या वारशाला आणि या सभ्यपणाला कुठेतरी गालबोट लावलेलं आहे. त्यामुळे असे प्रवास करणं काही चुकीचं नाही. मात्र प्रवास झाल्यानंतर त्यावर लगेच शंका जी उपस्थित केल्या जाते त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. मात्र अशा प्रकारची चर्चा ही सुदृढ महाराष्ट्राकरता योग्य नाही. आता विमानामध्ये कोण कोणाबरोबर प्रवास करतो, आता विमान आहे, विमानामध्ये माझ्याबरोबर राहुल गांधी सुद्धा प्रवास करू शकतात. प्रवास करायला काय मना आहे? प्रवास करणे म्हणजे काय होणे. एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकत्र प्रवास, दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या जुन्या चर्चा आणि त्यात भर नेत्यांच्या मिश्किल प्रतिक्रियांची. त्यामुळे एका विमान प्रवासाभोवती राजकीय चर्चांचं वर्तुळ तयार झालंय. मात्र सध्या तरी या प्रवासातून कोणताही नवा राजकीय निर्णय समोर आलेला नाहीये. विमान मुंबईहून निघालं, कोल्हापुरात उतरलं. प्रवास काही तासांचा होता, पण राजकारणात काही तासांचा प्रवासही अनेक प्रश्न सोबत घेऊन येतो. विमान प्रवासामध्ये बसलेले नेते आणि विमानाबाहेर वेगवेगळे राजकीय अर्थ. शेवटी विमानाचा मार्ग ठरलेला असतो, पण राजकारणात त्या मार्गाचे अर्थ प्रत्येकजण आपापल्या सोयीने काढत असतो. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अर्थ खातं अद्याप राष्ट्रवादीला मिळालेलं नाहीये. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह प्रमुख नेत्यांनी यासाठी अनेकदा दिल्लीवारी केल्याचंही पाहायला मिळालं. मात्र आता अर्थ खातं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळेल असं वाटत नसल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलं. मात्र असं असलं तरी अजितदारांची राष्ट्रवादी अद्यापही अर्थ खात्याबाबत आशावादी असल्याचं पाहायला मिळतंय. अमित शाह साहेब मुंबईत आले होते आणि त्यांनी भेट सुनेत्रा काकींना नाकारली. त्यामुळे एवढं महत्त्वाचं खातं मिळेल असं वाटत तरी नाही. भविष्यवेत्ते रोहित पवार हल्ली व्हायला लागलेले आहेत. रोहित पवार यांच्यामध्ये सध्या स्पर्धा लागलेली आहे. कुठलं तरी स्टेटमेंट करून मीडियाचं लक्ष आपल्या स्वतःकडे आकृष्ट करायचं. मला विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री दिलेल्या वचनाप्रमाणे ते वचन पाळतील. दिवंगत नेते अजित पवार यांनी 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत समर्थक आमदारांसह महायुतीच्या सत्तेत सहभागी झाले. सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यांना अर्थ खातं देण्यात आलं. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतरही सत्तेत आलेल्या महायुतीनं अर्थ खातं पुन्हा अजितदादांनाच दिलं. मात्र दुर्दैवाने अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आणि काही काळासाठी अर्थ खातं मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे ठेवलंय. मात्र आता अर्थ खातं राष्ट्रवादीला पुन्हा मिळावं यासाठी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अनेकदा दिल्लीवारी केल्याचंही पाहायला मिळालं. मात्र अद्याप त्याचा फैसला झालेला नाहीये. याच दरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अर्थ खात्यासंदर्भात एक वक्तव्य केलंय. अर्थ खातं हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळेल असं वाटत नाही. मात्र अर्थ खात्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हक्क असल्याचं रोहित पवार म्हणाले. भाजपकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद कमी केली जात असल्याचा आरोपही आमदार रोहित पवारांनी केला. अमित शाह साहेब मुंबईत आले होते आणि त्यांनी भेट सुनेत्रा काकींना नाकारली. त्यामुळे एवढं महत्त्वाचं खातं मिळेल असं वाटत तरी नाही. खरं तर हक्क हा अजितदादांच्या पक्षाचा आहे. अजितदादा नसताना मात्र कुठं ना कुठंतरी हळूहळू त्या पक्षाची ताकद कमी करण्याचा भाजपने प्रयत्न केला. हे आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे ते जर डिपार्टमेंट हातात आलं तर मग बऱ्याच महत्त्वाच्या नाड्या हातामध्ये येतात आणि ते भाजपला नको असावं, एकनाथ शिंदेंना पण नको असावं. म्हणून त्यांना मिळेल असं मला तरी वाटत नाही. त्याला भांडावं लागेल, त्याला ताकद दाखवावी लागेल. काही प्रमाणात ती चुणूक नाहीतर ती ताकद अप्रत्यक्षपणे काल परवा दाखवलेली दिसते. तर किती दिवस ते दाखवू शकतील आणि स्वतःचं हक्काचं खातं आपल्याकडे परत घेतील हे आपल्याला मात्र येत्या काळामध्ये बघावं लागेल. आमदार रोहित पवारांच्या या वक्तव्याचा भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी समाचार घेतलाय. रोहित पवार हल्ली भविष्यवेत्ते होत असल्याचं म्हणत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर टीकास्त्र टाकलंय. तर रोहित पवार हे कोणतंही वक्तव्य करून माध्यमांचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका शिवसेना नेते आणि मंत्री आशिष जयस्वाल यांनी केली आहे. अमित शाह रोहित पवारांना विचारून भेटी देत असतील किंवा त्यांचं बोलणं झालं असेल की भेट नाकारले म्हणून, तुम्हाला मला ते माहीत नाही आहे. आता त्या ठिकाणी अर्थमंत्री पद काय करावं काय नाही करावं हा सरकारचा विषय आहे. परंतु मला वाटतं भविष्यवेत्ते रोहित पवार हल्ली व्हायला लागलेले आहेत. जी गोष्ट माहीत नाही तर अंदाजे आपलं काहीतरी ठोकायचं, मीडियात चर्चेत राहायचं, याच्या पलीकडे काय नाही आहे. उपमुख्यमंत्र्यांना आपल्या अमितभाईंना भेट घ्यायची असेल तर देतील भेट ते. परंतु प्रत्येक गोष्टीचा अंदाज लावायचं, राजकीय काही ट्विस्ट करता येते का, हाच रोहित पवारांचा उद्योगधंदा झालेला आहे. रोहित पवार यांच्यामध्ये सध्या स्पर्धा लागलेली आहे. कुठलं तरी स्टेटमेंट करून मीडियाचं लक्ष आपल्या स्वतःकडे आकृष्ट करायचं आणि सातत्याने महाविकास आघाडीमध्ये मी श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्या माध्यमातून अशा पद्धतीचे सलग ते वक्तव्य करत असतात आणि समाजामध्ये खोटं भ्रम त्या ठिकाणी निर्माण करत असतात. राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळण्याबाबत आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली असली तरी राष्ट्रवादी मात्र अर्थ खात्याबाबत आशावादी असल्याचं पाहायला मिळत आहे. रोहित पवार यांनी विरोधक म्हणून हे वक्तव्य केलं असलं तरी भाजपवर आपला विश्वास आहे. अर्थ खातं हे राष्ट्रवादीलाच मिळेल असा आशावाद दादांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केला. रोहित पवारांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेतून ती टीका केली असली तरी मला विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री दिलेल्या वचनाप्रमाणे ते वचन पाळतील. मात्र ताकद हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे असे आरोप त्यांनी केले. नाही, त्यांनी काय आरोप करायचे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आमची ताकद नक्कीच आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू. जर कुठं कमी दिसत असेल तर आमदार रोहित पवारांनी तसं सांगावं. जिथे काही कमी दिसत असेल ते दुरुस्त करून पुढे जाऊ.
तर दुसरीकडे महिना ते सव्वा महिन्यापूर्वी जय पवार यांनीही अर्थ खात्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचं म्हटलं होतं. लवकरच अर्थ खाता आपल्याला मिळेल असा आशावाद सुद्धा जय पवार यांनीही व्यक्त केला होता. अर्थ खातं अजून आपल्याकडे नाही आलंय म्हणून काय काय ठिकाणी आपले विकास कामं थांबलेत, तसं नाहीये. त्यावेळेस काय झालं, दादा आपल्याला सोडून गेले, अर्थसंकल्प तिथं जवळ होता, त्याच्यामुळे सीएम साहेबांनी ठरवलं की त्या क्षणाला ते अर्थ खातं त्यांच्या जवळ ठेवतील. आता पण काही दिवसापूर्वी पारदादाची वहिनी साहेबांची आमची तशी चर्चा झाली. सीएम साहेब बोलले की लवकरात लवकर आपलं अर्थ खातं आपल्याकडे तसं येईल. अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीला मिळावं यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. मात्र अमित शहानी सुनेत्रा पवारांना भेट नाकारल्याचा मुद्दा उपस्थित करत रोहित पवार यांनी अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळण्याबाबत शंका उपस्थित केली आहे. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अर्थ खात्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी अर्थ खात्याबाबत आशावादी असल्याचं पाहायला मिळतंय. आता भाजपचे पक्षश्रेष्ठी अर्थ खात्यासंदर्भात नेमका काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.